ओम नमो नारायण। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर उद्या दिनांक 4 मार्च 2019 आणि सोमवार आणि महाशिवरात्री हा अत्यंत दुर्लभ असा योगायोग आहे। आणि ह्या योगायोगाच्या दिवशी आपण जर काही गोष्टी जर केल्या तर आपल्या संपत्तीचा आपल्याकडे महापूर आलेला दिसेल। आपल्याकडे पैसा ठेवायला जागा सापडणार नाही, एवढा पैसा तुमच्याकडे येईल। परंतु त्याच्यासाठी मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही फक्त ऐका आणि त्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुमच्याकडे पैशाची रेलचेल होईल। भरपूर पैसा येईल, पैसा ठेवण्यासाठी जागा राहणार नाही, सर्वांचे अकाउंट्स फुल होऊन जातील। तुम्ही पैशासाठी अत्यंत म्हणजे पैसा ही गोष्ट तुमच्यासाठी काहीच राहणार नाही, कारण तेवढा पैसा तुमच्याकडे येईल। परंतु मित्रांनो, उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक गोष्ट भोलेनाथाला म्हणजे शंकराला व्हायची आहे, शंकराच्या पिंडीवर व्हायची आहे एक गोष्ट, आणि ती गोष्ट म्हणजे आहे ऊसाचा रस। ऊसाचा रस आपण ऊसाच्या रसाने आपण भोलेनाथाची जी पिंड आहे त्या पिंडीला आपण अभिषेक घालायचा आहे। आणि हा अभिषेक आपण घालताना ओम नमो नारायणा, ओम नमः शिवाय असा जप मनातल्या मनात किंवा तुम्ही प्रकटपणे पण करू शकता। तर हा जप जो आहे तो तुम्ही 21 वेळेस किंवा 108 वेळेस केला तर तुमचं जे तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तो फायदा मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होईल। तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील जे सदस्य असतील त्यांनी जर ह्या अभिषेकासोबत तुम्ही जर उपवास केला, महाशिवरात्रीचा जर उपवास केला, जर तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही खिचडी वगैरे काही खाऊ नका, तुम्ही निरंकार उपवास करा। आणि जर तुम्ही ही गोष्ट मनोभावी केली तर तुम्हाला त्याचा जो लाभ आहे, लाभाची क्षमता, लाभाची मर्यादा जी आहे ती वाढत जाणार आहे। तुम्ही जर जेवढे मनोभावे ही पूजा अर्चा कराल त्यामुळे तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त तुम्हाला फळ त्याचं मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे। परंतु मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट करण्यासाठी ठराविक वेळ आहे। उद्या दिनांक 4 मार्च 2019ला संध्याकाळी 5:28 पासून ते 5 मार्च 2019ला संध्याकाळी 5:07 पर्यंत तुम्ही ही गोष्ट करू शकता। महादेवाला, भोलेनाथाला, त्याच्या पिंडीला तुम्ही ऊसाचा जो रस आहे त्याचा तुम्ही अभिषेक घालायचा आहे, त्यांनी स्नान घालायचं आहे आणि मनोभावे पूजा अर्चा करायची आहे। त्यामुळे तुम्हाला अत्यंत अनलिमिटेड तुमच्याकडे पैसा येण्यास नक्कीच मदत होणार आहे। तर हा उपाय तुम्ही तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक, सगळे सोयरे यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजेच त्यांना ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्यांना लक्षात येईल। आपल्या जी शास्त्राने जी सांगितलेली गोष्ट आहे ही शास्त्राने सांगितलेली गोष्ट काही ठराविक हितचिंतकांनी, आप्तचिंतकांनी ती आपल्यापासून दडवून ठेवलेली आहे। आणि त्यामुळे आपल्याकडे येणारं जे धनधान्य आहे ते त्यांच्याकडे गेलेलं आहे। त्यामुळेच तुम्ही ही गोष्ट जाणून घ्या आणि याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह लवकर तुमच्यापर्यंत येत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार।